कारवाई या 9 महिन्यात कुठलीही झाली म्हणजे याचा अर्थ 9 महिन्यापूर्वी एखादी महिला जर बरोबर राहिली असती तर 9 महिन्यात डिलिव्हरी झाली असती तिची, पण इथं आणखी यांचं काहीच झाले नाही. आज सांधेदुखीचे गुडघेदुखीचे आरोग्याचे प्रश्न एवढे निर्माण झाले की जे महिला असतील गरोदर किंवा वयोवृद्ध माणसं असतील यांना शहरामध्ये चालणं अवघड होत. आणि म्हणून आपण तात्काळ चौकशी समिती नेमवण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी चार्ज घेण्यापूर्वी करावी. तुमचा अनुभव आम्ही घेतला आहे. त्याच्यावर जर विसंबून राहिलं तर आणखी 9 महिने जायचे आमचे. शहरासाठी तो फायदेशीर आहे ना सर? नाही सर पण करणार काय म्हणजे लक्षात नाही याच्यामध्ये. मी काय करतो आजच एक पत्र करतो. नाही त्यांचा अनुभव घेतला म्हणून सांगितलं ना. करतील म्हणजे मी काय करतो आणि लोके साहेबांकडून एक माहिती मागतो. म्हणजे 3 दिवसात माहिती देण्यासाठी साईट होते ना, सोमवारपर्यंत ते पूर्ण माहिती देतील. ठीक आहे. आणि सोमनाथ गुरु आमचे शेअर करून म्हणल्यासारखं या कामाला विलंब का झाला याच्यावर चौकशी आपल्या अधिकारात करू शकतात. चेहऱ्याला ठीक आहे म्हणजे काम झाली पाहिजे तेवढं म्हणजे काही तर हा विषय काय झाला आता शहरामध्ये जवळपास 140 कोटी डीपी रस्त्यासाठी मंजूर झाले होते. बरं ही केव्हा झाली होती? हे मार्च महिन्यामध्ये झाले. आणि कोणती हे आहे तो नगर खान योजना कागद आहे जी योजना आहे ते नगर खान योजनेमध्ये धाराशिव नगरपालिकेला 140 कोटी रुपये मंजूर झाले. कोणत्या वर्षात झाली? मार्च 2024 म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्याला हे मिळाले. म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये 2024 ला प्रशासकीय मंजुरी झालेली आहे. आणि साहेब मार्च महिन्यामध्ये त्याचं टेंडर झालेलं आहे. शासन निर्णय त्यामध्ये काय दिलं माहिती का की 7 म्हणजे केवळ याची प्रशासकीय मान्यता 2024 ला फेब्रुवारी आणि निविदा केव्हा झाली? निविदा 8 तारखेला झाली, 8 मार्चला. ठीक आहे. 8 मार्च ते 28 तारीख शेवट होती त्याच्यामध्ये आणि 29 तारखेला ओपनिंग होतं टेंडरचं. 29 मार्चला. 29 मार्चला. बरं. असं असताना साहेब म्हणजे शासन निर्णयामध्ये काय दिलंय की ज्यावेळेस प्रशासकीय मंजुरी होती त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये निविदा काढावी. 7 दिवसानंतर निविदा काढून 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात काम चालू करणं अपेक्षित होतं. बरोबर आहे. परंतु जाणून बुजून निविदा प्रक्रियेमध्ये आडकाठी आणली जात आहे. जवळपास शहरामध्ये 140 कोटी म्हणजे 59 डीपी रस्ते. हे म्हणजे सगळे रस्ते आहे का शहराचे? मेन रस्ते साहेब, डीपी रोड आहे. रस्ते झाले साहेब तर शहरातील नागरिकांची जी आज मोडाताण व्हायला लागली, अडचण व्हायला लागली, वाहनधारक रस्ते आहेत, खड्डे आहेत, रस्त्याला दुरावस्था झाली आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी काय केलं मध्यंतरी 140 कोटी रुपये आणले म्हणून जाहिरातबाजी केली, कटआउट लावली, पेपरला जाहिरात दिली. परंतु मंजूर असलेले रस्ते सुद्धा केले नाहीत. जाणून बुजून शहरवासियांची अडचण व्हायला लागली. आणि आमची एक मागणी की साहेब 90 दिवसामध्ये काम प्रक्रिया पूर्ण होऊन निविदा काम चालू व्हायला पाहिजे. आज 9 महिने झाले तरी याच्यावर कुठली प्रक्रिया केलेली नाही. टेंडरमध्ये पण त्याची जी आहे ना टेंडरची पण एक मुदत असते. हो ना. काय मला नाही वाटतं की म्हणजे जवळपास म्हणजे 1 वर्ष त्याची जास्त असं 9 महिने झाले ना मुदत म्हणजे पूर्ण कंप्लीट करू कंप्लीट ओपनच केलं नाही. आम्ही आज काय केलंय की सीओ मॅडमच्या नार्कोटिक्स धाराशिव शहराला नगरपालिकेला नगरोत्थान योजनेअंतर्गत 140 कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले होते. फेब्रुवारी 2024 मध्ये 140 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. शासन आदेश असा आहे त्यामध्ये की प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर 7 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया राबवून 90 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षामध्ये कामं चालू करणं अपेक्षित होतं. आपण बघितलं की शहरामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेते मंडळींनी जाहिरातबाजी केली, होर्डिंग लावले, पेपरला जाहिराती दिल्या की धाराशिव शहर बदलतंय, 140 कोटी रस्त्याला मंजूर. परंतु अद्याप 9 महिने झाले अद्यापपर्यंत रस्त्याची कामं चालू नाहीत. सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेठी धरायचं काम केलं आहे. मग आपण बघतो की शहरामध्ये रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे. अपघात झालेले आहेत. खड्ड्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू देखील झाला. परंतु सत्ताधाऱ्यांनी याचं फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्याची धन्यता मानली गेली. त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून या निविदा प्रक्रिया अडकवण्यात आलेल्या आहेत. आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे की 140 कोटी रुपये मंजूर आहेत.
रस्त्याला, परंतु जाणून बुजून नागरिकाला वेटीत धरलं जात आहे. निविदा प्रक्रिया अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर ही निविदा प्रक्रिया कोण अडवतं आहे यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्याला मागणी केलेली आहे की नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करावी. त्यांची नार्को टेस्ट केल्यानंतर लक्षात येईल की हे कामं कोण होऊ देत नाही. जवळपास 140 कोटी रुपये मंजूर आहेत, 59 DP रस्ते मंजूर आहेत. हे कामं जाणून बुजून कोण अडवतं आहे ही मुख्याधिकाऱ्याची नार्को टेस्ट केल्यानंतर शहरवासियाला कळेल. वास्तविक पाहता 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामं चालू होणं अपेक्षित होतं. आज तब्बल 9 महिने झालेत तरी देखील निविदा प्रक्रिया उघडण्यात आलेली नाही. सत्ताधारी मंडळीकडून जाणून बुजून अडवून ठेवण्याचा प्रकार आहे. जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमून तात्काळ यावर निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे.